नमस्कार. ऋणानुबंधच्या अजून एका एपिसोड मध्ये आपण भेटणार आहोत अजून एका नवीन जोडीला पुढे. आणि माझ्या बरोबर आहेत विवेक महाजन आणि देविका कुलकर्णी महाजन. नमस्कार. आणि माझ्याबरोबर इंटरव्ह्यू गेला आज आहे आपली सोनाली ब्रीद. नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि इंटरव्ह्यूला सुरू करूया. कसे आहात विवेक आणि देविका? खूप छान, एकदम छान. आणि तुम्ही आल्यामुळे अजूनच छान वाटतं. फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन तुमच्या दोघांना. हो, थँक्यू सो मच. जस्ट आई बाबा झाला. येस येस येस. फर्स्ट न्यूबॉर्न बेबी. Yes. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. थँक्यू. सो आय नो तुम्ही फार बिझी असाल, खूप कमी होत असेल, तरी सुद्धा कसे आहात, काय चालू आहे सांगा मला. डेफिनेटली नवीन एक्सपिरियन्स आहे आम्हाला. हे वर्ष खूप स्पेशल आहे. आमच्या लग्नाला पण 10 वर्ष झाली आहेत आणि आम्हाला खूप गोंडस मुलगा झालाय 2 एप्रिलला. वंश नाव आहे त्याचं. आणि हो, चालू आहे पेरेंटहुड एन्जॉय करतोय. रोजचा दिवस नवीन आहे. पण just one day at a time. We are enjoying the parenthood. येस येस. नो कंप्लेंट्स. अजून तरी नाही. सो मला सांग देविका आणि नंतर विवेक की कसं म्हणजे लहानपणापासून कुठे वाढलास, कसं होतं लहानपण आणि हो, तर मी मूळची कराडची. बालपण खूप छान गेलं. आमची जॉईंट फॅमिली होती आधी. आम्ही एका घरात सगळे राहायचो. म्हणजे माझ्या बाबांना 2 भाऊ, म्हणजे मला 2 काका आणि 2 आत्या. बाबा आणि दोन्ही काकांची फॅमिली, आम्ही सगळे एकत्र राहायचो. पण नंतर असं झालं की काकांना पण मुलं झाली, मग एकत्र जरा गर्दी व्हायला लागली. मग आम्हाला असं होतं की वेगळं पण व्हायचं नाहीये आणि एकत्र पण राहायचंय. मग आम्ही एकावर एक असे 3 मजले बांधले घराचे. आणि मग आम्ही 3 फॅमिलीज असे एकावर एक राहतो. बंगला आहे आमचा. मध्ये बाबा आणि आमची फॅमिली, वरती एक काका, खालती एक काका. तुझं शिक्षण वगैरे सगळं? हा, सगळं कराडला झालं 12वी पर्यंत. आणि मग मला इंजिनिअरिंग करायचं होतं. मग असं होतं की घराबाहेर पडूया, इंडिपेंडन्स पाहिजे, थोडा शिकलं पाहिजे, जगात काय चाललंय बाहेर. मग आई बाबांची पण खूप साथ होती की ठीक आहे, तू बाहेर पड, इंजिनिअरिंग बाहेर कर. मग मी पुण्याला, मला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाली. मग मी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं, PVG पुणे विद्यार्थीगृह. हा, तिथे इंजिनिअरिंगला मला ऍडमिशन मिळाली. डेफिनेटली पहिलं वर्ष खूप स्ट्रगल होता. घराबाहेर पाडणं सोपं नाही हे कळलं होतं. पण हो, पण छान तेवढा एक्सपिरियन्स मिळाला आणि खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या घराबाहेर पडल्यामुळे. आणि इंजिनिअरिंग म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग PVG मधून केलं? हो. त्याच्यानंतर मग तिथे जॉब केला? हो. इंजिनिअरिंग केल्यानंतर 2009 मध्ये मी पास आउट झाले आणि मग मला तिथे जॉब लागला. मी पुण्यातच होते. म्हणजे एकदा घराबाहेर पडले ते पडलेच मी. म्हणजे इंजिनिअरिंग झालं, मग नंतर जॉब, मग 2 जॉब बदलले आणि नंतर मग लग्न. आणि असं तो म्हणजे प्रवास पुढे पुढे होत गेला. घराबाहेर मी 2005 मध्ये घराबाहेर पडले मी. 2009 मध्ये इंजिनिअरिंग पास आउट आणि नंतर मग जॉब तिथेच. विवेक, तुझ्याबद्दल सांग. तुझा जन्म कुठला? I'm more comfortable in Hindi. So I'll go with Hindi. So पूरी अपब्रिंगिंग रायपुर में ही हुई. So मेरा स्कूलिंग टिल 12th मैं रायपुर में ही था. उसके बाद BE के लिए थोड़ा पास में ही है रायपुर से एक इट्स एजुकेशन हब, बहुत अच्छी एजुकेशन है उस सिटी की, भिलाई. वहां पर से कंप्यूटर साइंस में इंजीनियरिंग हुई. 2007 में मेरा ग्रेजुएशन हुआ. उसके बाद फिर मैंने वहां पर के ही एक स्टार्टअप कंपनी में एक थोड़ा सा स्ट्रगल था. 2007 में रिसेशन था. इट वाज नॉट दैट इजी टू गेट द जॉब. सो स्टार्टअप से स्टार्ट हुई मेरी करियर की जर्नी. फिर वहां से मैं 2-3 साल थोड़ा इधर उधर स्ट्रगल करते हुए मैं मुंबई पहुंचा. मुंबई में 2010 में मास्टर ज्वाइन किया. मास्टर में मैं 2-3 साल था. 2011-12 में मैंने फिर TCS ज्वाइन किया और फिर वहां से अभी तक TCS. हाँ, अभी तक TCS में हूँ. TCS के साथ है. मला एक सांगायचंय की तो मुळात मराठीच आहे, पण तो हिंदी बोलतोय कारण तो MP मध्ये लहानाचा मोठा झालाय. त्यामुळे त्या सराउंडिंग मुळे तो जास्त कम्फर्टेबल हिंदीमध्ये, पण असं नाहीये की तो मराठी इज व्हेरी मच कम्फर्टेबल इन मराठी. म्हणजे आई बाबा जे घर आहे मूळचं अमरावती, महाराष्ट्रात जे अमरावती आहे. पण बाबा म्हणजे याचे बाबा जॉबमुळे, सरकारी नोकरी होती त्यामुळे रायपूरला शिफ्ट झाले. आणि मग यांचा सगळ्यांचा जन्म रायपूर. मग ते अपब्रिंगिंग, फ्रेंड्स हिंदी, त्यामुळे मग ते हिंदी, पण आहेत महाराष्ट्रीयनच असं. By the time you guys met, you were in Mumbai? No. So that was a long journey. But we'll come to that. Yes. Before we jump to that part, I want to know in general, how was the childhood in Raipur in MP? Yeah, it was a lot of fun. बहुत सारे फ्रेंड्स थे. हमारी
कॉलोनी के बाजू में 2-3 अलग कॉलोनीज थी, तो हमारे क्रिकेट मैच होते थे. वी वर ऑलवेज कंपीटिंग विथ ईच अदर. वीकेंड्स में फुटबॉल मैचेस होते थे. इट वाज लॉट ऑफ फन. मेरा छोटा भाई है एक, और हमारे दोनों की मस्तियां चलती थी. गर्मी की छुट्टी में एज यूजुअल मामा के यहाँ जाने का, गर्मी की छुट्टियों में छत के ऊपर सोना, कुल्फी वाले का वेट करना. जब तक के फाइनल एग्जाम का लास्ट पेपर नहीं होता है तब तक के कुल्फी नहीं खाने को मिलती थी, तबीयत ना खराब हो लास्ट पेपर तक के. तो हम हमेशा वेट करते थे कि लास्ट फाइनल पेपर जिस दिन खत्म होगा, नेक्स्ट डे से फिर एंजॉयमेंट चालू होता था. सो लाइक इट वाज लॉट ऑफ फन. छोटा भाई कैसे था तू बच्चा एज अ किड, मतलब बहुत शरारती था? वो तो आई बाबा ज्यादा बता पाएंगे, तो बोलूं मैं नहीं था उतना. आता मला तर खोटं पण बोलता येणार नाही, माझ्या आई बाबाच इथे आहे. तो उतना हाँ थोड़ा सा था मैं शरारती. थोड़े कुछ है कारनामे बचपन के, बट हाँ नॉट दैट मच. हाँ उसके बिना फिर बचपना नहीं है ना. बचपन में फिर बच्चे बड़े हो जाते हैं नहीं तो. और तू एमपी से बाहर कौन से साल निकला? टिल 12th आई वाज इन रायपुर के बाद में भी सेम स्टेट ही था. मैं 2010 में फिर मैं महाराष्ट्र में आया था, मतलब मुंबई में आया था 2010. आणि मग देविका तुझं कराडमध्ये कसं होतं बालपण? बालपण खूप छान गेलं माझं, कारण मी जसं सांगितलं आमची जॉईंट फॅमिली होती. दोन्ही काकांना एक एक मुलं आहेत, म्हणजे मला चुलत भाऊ आणि मला मोठी बहीण आहे. तर लहानपणापासून आम्ही चौघं एकत्र, प्लस माझी एक आत्या पण कराडमध्ये असते, त्यांच्या 2 मुली. त्यामुळे आमचं बालपण कुठलाही कार्यक्रम असतो म्हणजे चौघा अशी फॅमिली नाहीच आमची, 10-12 जण नेहमी एकत्र. त्यामुळे खूप असा तो भाग पण कराड, सातारा, कोल्हापूर असा तो जिव्हाळ्याचा हे आहे. लोक खूप प्रेमळ आणि खूप प्रेम लावतात तिथली लोक. पण त्यामुळे बालपण खूप छान झालं. आणि शाळेत हो दंगेखोर पण होते, पण अभ्यासात पण म्हणजे आता होते चांगली, म्हणायला हरकत नाही. आई पण सांगेल, पण हो जास्त असं म्हणजे आईला असं खूप मागे लागावं लागलं नाही की अभ्यास कर किंवा हे होते, म्हणजे अकॅडमिक्स मध्ये पण चांगली होते. सो आपण इथपर्यंत आलो की तुझं इंजिनिअरिंग झालं, हो. इंजिनिअरिंग झालं आणि हा जॉब साठी मुंबईत आला. सो हाऊ डिड यू गाईज मीट इच? ती तर खूपच इंटरेस्टिंग स्टोरी आहे. म्हणजे म्हणजे मी कराडची, हा रायपूरचा, तसं बघायला गेलं असं काहीच म्युच्युअल, काहीच कनेक्शन नाहीये. तर कॉमन लिंक्स काहीच मध्यस्थ नाही किंवा काहीच नाही. तर जसं म्हणजे इंजिनिअरिंग झालं, जॉब झाला, मग आई बाबा म्हणले आता लग्नाचा काय विचार आहे, बघायचं का? लाईक ओके बघूया. मग आम्ही भारत मॅट्रिमोनी मध्ये माझं नाव आईनी, तेव्हा आई माझी म्हणजे तेव्हा सुद्धा आई खूप इंटरनेट आणि हे म्हणजे तिने शिकून घेतलं होतं माझ्यासाठी. हा टेक सॅव्ही होती खूपच. तिला कळायचं ते इंटरेस्ट कसा पाठवायचा आणि हे. आणि मग तिने पाहिलं याचं प्रोफाईल, आणि म्हणजे मी पण तिला मदत करायचं, आम्ही दोघी बघायचो. आणि मग आम्हाला आवडलं काइंड ऑफ की ठीक आहे प्रोफाईल चांगला. आणि तेव्हा इथे होता न्यू हॅम्पशायर मध्ये. हा TCS थ्रू आलेला होता ऑन साईटवर. तर मग आम्ही त्याला इंटरेस्ट पाठवला वगैरे. आणि मग त्याच्या पुढचं तो सांगेल, त्यांनी लगेच ऍक्सेप्ट केला नव्हता. आपने रजिस्टर किया था? हाँ, नहीं मैं नहीं रजिस्टर किया था. एक्चुअली पेरेंट्स काफी समय से बोल रहे थे शादी के लिए, तो मेरा ऐसा था कि थोड़ा और टाइम, थोड़ा और स्टैब्लिश हो जाऊं, थोड़ा कुछ और. उसके बाद में फिर जब मैं यूएस आया, मेरे काफी फ्रेंड्स की शादियां होते जा रही थी. मेरे 2-3 ही फ्रेंड्स बचे थे, बट काफी लोगों की शादी होते जा रही थी. फिर ऐसा लगा कि चलो इट्स हाई टाइम नाउ. तो फिर मैंने अपना एक अकाउंट बनाया. अकाउंट बनाने के बाद में ऐसे इंटरेस्ट आने लगे, ऐसे कुछ प्रोफाइल्स इंटरेस्ट दिखा रहे थे. लेकिन क्या होता था, जैसे एक स्टेप आगे बढ़ो तो वो फेक प्रोफाइल रहती थी. तेव्हा खूप होतं ना ते इंटरनेटवर ते स्कॅम्स वगैरे पण असायचे ना. तो मैं पिछले इसका इंटरेस्ट आने से पहले 3-4 स्कैम वाली फेक प्रोफाइल्स को ऐसे रिजेक्ट कर लिया था. आणि त्याच्यात माझा इंटरेस्ट आया. तो आई वाज लाइक कि फेक का ही सीक्वेंस चल रहा है, ये भी स्कैम ही होगा. तो मैंने इसको साइड में कर दिया. उसके बाद में फिर एक दिन ऐसे ही लॉन्ग वीकेंड था, मैं ऐसे ही बैठा हुआ था, कुछ ऐसे प्लान नहीं था कहीं कुछ करने का. तो अपने ईमेल्स स्क्रॉल कर रहा था, चेक करते करते मैं दिखा, अरे हाँ देविका कुलकर्णी का इंटरेस्ट आया हुआ है. मैं सोचा कि चलो क्या होगा, देखता हूँ एक्सेप्ट करके. फेक हुआ तो जैसे बाकियों को रिजेक्ट किया, इसको भी रिजेक्ट कर दूंगा. तो मैंने इसको एक्सेप्ट कर लिया. एक्सेप्ट करते ही नेक्स्ट डे मैसेज आया फोन नंबर शेयर करने के लिए. तो फिर मुझे लगा कि नहीं, ऐसे लग तो नहीं रहा है कि ये फेक है. हाँ, क्योंकि बाकियों में ऐसे होता था कि वो एक स्क्रिप्ट रहती थी, एकदम फिक्स स्क्रिप्ट.
कि हम यहाँ पर हैं, ऐसा तो पैसे के बारे में वो एकदम फिक्स कर फेक पैसे वाला, मेसेजेस तो वो अकाउंट नंबर वगैरह ऐसे, तो फिर इट वाज डिफरेंट। सो आई थॉट कि चलो ठीक है, फोन नंबर में तो इट विल नॉट हार्म मी टू शेयर द नंबर। और उस समय व्हाट्सएप भी नहीं था, उस समय स्काइप था, और ये है 2014। सो फिर मैंने इसको अपना नंबर शेयर किया, बट नंबर शेयर करने से उतना कुछ होता नहीं था, तो मैं आई बाबा का नंबर शेयर किया इसको। मैं बोला कि आई बाबा इंडिया में है, वहां से स्टार्ट करते हैं, इफ दे से ओके विल प्रोसीड। फिर स्काइप की आयडी शेअर हुई, अँड देन वी स्टार्टेड। म्हणजे आम्ही तर आई तर इनफॅक्ट विसरून पण गेली होती असं काय इंटरेस्ट पाठवला, कारण त्यांनी म्हणजे तो पुढेच गेला नव्हता त्याला, बरेच दिवस मध्ये गेले होते, आणि मग अचानक याचा मेसेजला रिप्लाय आला. मग आई मला म्हणली होती असा असा रिप्लाय आलाय, तू ठरव म्हणजे की करायचंय का पुढे, आपण हे करूया का. आय वॉज लाईक ओके लेट्स सी. मग मी याचा नंबर शेअर झाला, आणि जसं हा म्हणला तेव्हा व्हॉट्सअप नव्हतं, मग ते गुगल हँगआउट असायचं आणि स्काईप असायचं. हा, मग त्यांनी त्याचा जीमेल आयडी वगैरे शेअर केला, मग आम्ही बोलायला लागलो दोघं, अशी ती सुरुवात झाली. पण मग बोलल्या क्षणीच तुला असं वाटलं की ही इज द गाय ज्याच्या आपलं, की कसं क्लिक तर झालं, कल्चरली पण खूप डिफरन्स हो म्हणजे क्लिक तर झालो होतो आम्ही एकमेकांना लगेच, म्हणजे कारण पहिल्याच दिवशी मला आठवतं आम्ही जवळजवळ 1 तास वगैरे फोनवर बोललो होतो. हा, म्हणजे कसं काय काय, तू कुठली मी कुठला, आणि मी त्याला विचारलं तू कराड कधी ऐकलंयस का तरी. मराठीत बोलायला चालू केलं. हो, मी मराठीत बोलायला सुरू केलं. हा, एक्झॅक्टली. आणि तो असं, हो म्हणजे ते तर होतीच गोष्ट. आणि मग मी त्याला असं म्हणलं होतं तुला कराड माहितीये का तरी, ऐकलंयस का कराड मॅपवर कुठे आहे वगैरे. तर म्हणला हो मी ऐकलंय, मी सातारा महाबळेश्वर वगैरे मला माहितीये, त्यामुळे मी ऐकलेलं आहे. पण म्हणजे ते असं इट स्टार्टेड ऑन द फन नोट. पण हो, आम्ही लगेच क्लिक झालो होतो. पण डेफिनेटली डिसिजन घ्यायला वेळ लागतो, लगेच असं हे होत नाही की ते मूवीतच होतं बहुतेक की हाच तो वगैरे. पण हो, एक्चुअली आई वाज नॉट राइडिंग ऑन द व्हाइट हॉर्स, राजकुमार सफेद घोड़े पे आ रहा है. एक्झॅक्टली. आणि मग पण मग बोलल्यानंतर किती दिवसांनी भेट झाली वगैरे. हो, तर तो त्याच वर्षी दिवाळीला इंडियाला येणार होता. दैट वाज अ कोइंसिडेंस. मेरी टिकट्स पहले से ही बुक थी, और हम लोग जुलाई अगस्त से बात करना चालू किए. 17 अक्टूबर की मेरी टिकट थी इंडिया त्याच की, वर्षीची त्याची तिकीट. और मैं 1 नवंबर को वापस आ रहा था. उस समय दिवाली के लिए आ रहा था मैं इंडिया. सो 1 नवंबर को मेरा रिटर्न टिकट भी, मतलब मेरा पूरा प्लान सॉर्टेड था, फिक्स था. 15-16 डेज के लिए मैं इंडिया विजिट था, ट्रिप था. तो उस समय फिर मैंने अपना प्लान इसको शेयर किया कि मी येतो, अगर अपन कनेक्ट हो रहे हैं, क्लिक हो रहे हैं, मैं अभी जा ही रहा हूँ इंडिया, अगर बात आगे बढ़ानी है तो अपन मिल सकते हैं, देखते हैं फिर क्या है ऐसे कर. कारण असं किती बोलत राहणार ना, एक पर्सनल भेटल्याशिवाय एवढं ते क्लिक होणं शक्य नव्हतं. आणि तुम्हाला म्हणला मी येतोय म्हणल्यावर आम्ही म्हणलं ठीक आहे मग भेटूया. मग त्याचं काय ते 17-18 ऑक्टोबर त्याच वर्षीचं तिकीट होतं, 2014. मग मी घरी आईबाबांना सांगितलं की असं असं तो येतोय. आणि तेव्हा माझी बहीण पनवेलला असते, म्हणजे माझी सख्खी बहीण. तर हा मुंबईला उतरणार होता, आणि तिथून त्याची रायपूरची कनेक्टिंग फ्लाईट होती. मग आम्ही असं, मेरे कुछ फ्रेंड्स थे वहां पे, तो मैंने अपना 1 दिन का जर्नी त्यांनी एक्सटेंड केला की मी 1 रात्र मुंबईत थांबतो, आणि मग तू येऊ शकलीस मुंबईत तर बघ, आणि मग आपण तिथे भेटूया. असं झालं. मग माझी ताई होती, माझे जिजू, मग आई बाबांना लगेच. आणि आई बाबांचं असं होतं की तुम्ही दोघं भेटा लगेच, आई वडिलांनी भेटून ती एक फॉर्मल मीट करायला नको लगेच. त्याला येतोय तू मुंबईला जा, ताई जिजू आहेत, तर तुम्ही दोघं आधी भेटून घ्या. मग तो आला मुंबईला, आणि मग मी आदल्या दिवशी ताईकडे जाऊन राहिले होते. ऑफकोर्स खूप बटरफ्लाईज होते एकदम की कसं काय. आणि मग माझे जिजू आले माझ्याबरोबर. आम्ही एका अंधेरीचं एक हॉटेल होतं तिथे, पॉपटेट्स म्हणून. तर मी आणि माझे जिजू गेलो, आणि मग हा आला तिथे, आणि मग तेव्हा आम्ही भेटलो असं दोघंच आम्ही. मग थोड्या जिजू थांबले, आणि मग ते म्हणले की आता तुम्ही बोला, मी आहे इथेच जरा आसपास. मग तेव्हा तर म्हणजे आम्ही ऑलमोस्ट आमचं दोघांचं फायनल झालं होतं की आहे असं, म्हणजे आवड. मतलब इट वाज प्रीटी मच डिसाइडेड कि हाँ त्या दिवशी. हाँ, उस दिन फिर जैसे मेरे 2-3 घंटे में मेरी रायपुर की फ्लाइट थी, हम लंच के लिए मिले. मैं घर गया, घर जाते ही आई को बताया कि मुंबई में देविका से मिल के आ रहा हूँ, मेरे को जमी है, फोटो वगैरह दिखाया. मैं बोला कि बात आगे बढ़ाना है तो देख लो, मैं अभी 14-15 दिन हूँ, दिवाली के बाद 4-5 दिन का टाइम है, दिवाली में सब लोग बिजी रहते हैं, वी कैन सी लाइक अगर आगे कुछ बात बढ़ानी है उसके पेरेंट्स आ सकते हैं.
आणि माझ्या साईडने तर जिजूच आले होते बरोबर, त्यामुळे त्यांनी याला भेटलेला होते ते, त्यामुळे त्यांनी पण एक रिपोर्ट दिला घरी आई बाबांना की नाही नाही चांगला आहे बोलायला, लडका अच्छा आहे असं. मग तो तिकडे गेला रायपूरला, मी नंतर कराडला गेले दिवाळीला, दिवाळी वगैरे झाली. मग आम्ही असं आई बाबाला म्हणले की आता हा युएसचा मुलांचा एक असतं ना, गेले परत की 6-6, 8-8 महिने, कदाचित वर्षभर पण परत येत नाहीत, त्यामुळे काहीतरी आपण पुढे हालचाल करूया. मग आम्ही दिवाळी झाली 29 ऑक्टोबरला वगैरे दिवाळी संपली आणि मग मला आई बाबा म्हणले चला आपणच रायपूरला जाऊया, कारण मुलींनी तिकडे घर बघणं जास्त महत्वाचं आहे, कारण तुला तिथे राहायचंय किंवा मग आम्ही यांना कळवलं की आमची याची तयारी आहे, तुम्हाला चालेल का आम्ही आलो तर वगैरे. मग आम्ही दिवाळी झाल्यावर पुणे ते रायपूर, मला आठवतं 24 तासाचा ओव्हरनाईट वॉल्वोचा प्रवास होता. और दूसरा इंटरेस्टिंग चीज ये है कि देयर इज नो डायरेक्ट मोड ऑफ ट्रांसपोर्ट फ्रॉम कराड टू रायपूर. एक फ्लाइट, एक बस किंवा असं काहीतरी करावं लागतं. आम्ही पुण्याहून गेलो रायपूरला, मग यांच्या घरी गेलो. हा आणायला आला होता बस स्टॉपवर, तर हा आणि याचे 2-3 भाऊ आणायला आले होते आणि मी, माझी आई, बाबा, काका, काकू असं 5 जणच गेलो होतो आणि सगळे कोण ग असे सगळे. मला मी बसवर दाखवला, तो उभा आहे तो, असं. मग हा मला आणायला आला होता. मग घरी गेलो तर इतकं ते म्हणजे काहीच म्युच्युअल लिंक नाही, काय बोलायचं, कुठून टॉपिक सुरू करायचं. सेम गाव असलं की आपण काहीतरी बोलतो, काहीतरी टॉपिक निघतो, सगळे आम्ही असे हा वगैरे बसून झालं की आता काय बोलायचं, होत नव्हतं. म्हणजे ते फिर हम ही ने आइस ब्रेकिंग किया था, कुछ ऐसे जोक्स क्रैक करके, ऐसे टॉपिक निकाल के. नंतर मग खूप गप्पा झाल्या. मग आई बाबा परत आम्हाला म्हणले की तुम्हाला दोघांना अजून काही बोलायचं असेल तर बोला. मग आम्ही दोघं असे बाहेर बागेत वगैरे असे जाऊन बोलत होतो आणि आम्ही इतकं बोलत बसलो दोघं, तिथे पण आमचे 2 तास वगैरे आम्ही दोघं बोलत बसलो आणि आमच्या लक्षातच नाही की घरी आत पेरेंट्स वाट बघतात आमच्या डिसिजनची. आणि आम्ही आत आलो थोड्या वेळाने आणि बघतो तर सगळे गायब होते आणि बाबा फोन करतात, हा उद्या देविका विवेकची एंगेजमेंट आहे. त्यांना हो, आई कामाला लागलीये की काय वगैरे असं. अरे यांनी एंगेजमेंट पण ठरवली, म्हणजे ऑफकोर्स त्यांना कळलंच, एवढ्या वेळ बोलतात तर यांचं होच आहे. अशी ती फनी स्टोरी होती. एंगेजमेंट तिथेच झालं. हाँ जस्ट नेक्स्ट डे क्योंकि 30 अक्टूबर को एंगेजमेंट हुई और फिर नेक्स्ट डे मैं निकला था मुंबई से, वापस मेरी फ्लाइट थी 1 तारीख की. अच्छा. आणि मग नंतर मग लग्न आणि एंगेजमेंट किती वेळ? आमची एंगेजमेंट ऑक्टोबर एंडला झाली, लग्न मेचं पुढच्या वर्षी 15 पुन्हा आला. मेरे मैनेजर को सरप्राइजिंग लगा एकदम. वो बोला अरे अभी इंडिया गया, ऐसे कैसे शादी फिक्स करके आ गया, तो बताया भी नहीं तेरा एंगेजमेंट है, तू झूठ बोल के जा रहा है, सही कारण बता, तेरे को छुट्टी दे दूंगा. आई वाज लाइक शादी ही है मेरी. ही वॉज व्हेरी सरप्राइज की अरे अभी क्या तू दिवाळी. कारण मला भेटायच्या आधीच इंडियाचा प्लॅन फिक्स होता दिवाळीचा, ते मी भेटले आणि आमचं हा सगळं झालं, त्यामुळे खरंच कुणाचाही विश्वास बसत नव्हता की सगळ्यांना आधी वाटत होतं की नाही यांचं लव्ह मॅरेजच आहे, आधीपासूनच ठरलेलं होतं, फक्त रिव्हील केलं. हा इतकं पटकन झालं. हो. सो देन यू केम बॅक आफ्टर 1 year. फिर शादी रायपूर में पुण्याला झाली. पुण्याला लग्न झालं, कारण यांच्याकडे त्यांचं असं म्हणणं होतं की ऑलरेडी खूप मोठा प्रवास आहे, तर रायपूर पुणे एक ट्रेन आहे, डायरेक्ट ट्रेन, तर आम्ही वराड सगळं घेऊन एका ट्रेननी येऊ शकतो, तर तुम्हाला जर पुण्यात लग्न करून देता आलं तर पुण्यात लग्न करून द्यावं. आमचं लग्न 14 मेला पुण्यात झालं. हो, पण त्याच्या आधी पण आमचं 2 मेला एक कोर्ट मॅरेज झालं विजासाठी, ते तुम्हाला माहिती आहे. हा एक्झॅक्टली. त्यामुळे ती 2 मेला ते झालं आणि 14 मेला मग प्रॉपर 2015. म्हणून मी म्हटलं नाही यावर्षी आमच्या 10 वर्ष झाली आहेत लग्नाला. हा, तर 2000 लग्न करून डायरेक्ट युएसला. हो, म्हणजे लग्न करून त्या दिवशी दुपारी आमची रायपूरची ट्रेन होती. कधीही ट्रेन मध्ये नाही बसलेले मी, म्हणजे अगदी मला वाटतंय एकदा मी 10वीत असताना तिरुपतीला गेले होते ट्रेननी, त्याच्यानंतर ट्रेनचा प्रवास संबंधच नाही, सगळे नातेवाईक पुण्यात. आणि गाडीने जाणं येणं, त्यामुळे तो प्रवास इतका मोठा होता माझ्यासाठी की ट्रेननी रायपूरला जाणं आणि प्लस घरच्यांची एवढी आठवण येत असते आणि हे, त्यामुळे तो एक वेगळा स्ट्रगल होता. पण मग आम्ही आधी रायपूरला गेलो, मग तिकडे ते आपलं काय जे लग्नानंतरचे असतात देवाला जाणं, हे ते पूजा विजा, मग त्यात आम्ही 15 दिवस हार्डली असू फक्त इंडियामध्ये. आणि मग आम्ही युएसला आलो लगेचच. आय थिंक जून मध्ये 14-15 जूनला आम्ही युएस. न्यू हॅम्पशायर मध्ये डोवर म्हणून टाउन होतं, अगदी छोटंसं टाउन होतं ते, तिथे आलो. 2000. किती वर्ष राहिलात साधारण? ते आम्ही 3.5 वर्ष होतो.
2018ला आपण टेक्सास मध्ये आलो. हाँ हो हो So म्हणजे तेव्हापासून तुम्ही आहातच US हो हो तेव्हापासून हाँ आम्ही- मैं तो हा 2013ला आला होता. 2013 में ही आया था. हा आणि मी लग्न करून 2015ला याला जॉईन केलं. आणि मग 2018 फेब्रुवारी पर्यंत आम्ही तिथेच होतो. नंतर याला सॅन अँटोनियो USA चा प्रोजेक्ट मिळाला. मामी- एक्चुअली उसका भी एक स्टोरी था कि आई हैड टू अपॉर्चुनिटीज, एक हो. डेट्रॉइट का था, एक सैन एंटोनियो का था. हो तो मैंने इसको बोला कि ये दो कुठे ऑप्शन है, जायचंय? विच वन वुड यू प्रिफर, क्योंकि मेरे को चॉइस है, आई कैन मेक द ऑप्शन सिलेक्शन. तो ये बोली ओके लेट मी डू सम रिसर्च. फिर सैम का फेसबुक में इसने पेज देखा. हाँ. वहां पे डाउनटाउन में दिवाली सेलिब्रेशन के हाँ. पिक्चर्स, फिर आयसा वो से बघितलं आयसा होतं के, ते. फिर वो बोट का, रिवर वॉक का, वो सारे बार्स डेकोरेशन. ये बोली यार ये हैपनिंग लग रही जगह. हाँ. यहाँ पर महाराष्ट्र मंडल का काफी एक्टिव पार्टिसिपेशन दिख आपल्यातली रहा है. मराठी लोक खूप दिसली मला. So you actually moved over here because Yes. you saw the एक्झॅक्टली Yes. एक्झॅक्टली website. एक्झॅक्टली yes. एक्झॅक्टली पेज पाहिलं आणि हा. खूप मराठी लोक दिसली मला. हो तर त्यामुळे आम्हाला एक फॅक्टर होता तो डिसिजनचा की कारण माणसांची गरज असते म्हणजे नाही राहता क्योंकि डोर में हमारा ऐसे कुछ कोई मोठा कल्चरल ग्रुप circle ऐसे कुछ नव्हता. नहीं था. हमारे एक दो फ्रेंड्स थे. छोटस टाउन हा. होतं ते त्यामुळे ते सॅन अँटोनियोचं ते मला इतकं छान वाटलं की म्हणलं नाही आपण जाऊया बघूया जाऊन आणि You We are made the an right example, choice. actually. Sand community मुळे तुम्ही Exactly. आलेस. अगदी, Yes, अगदी. without knowing about it. अगदी, Okay, अगदी, exactly. You went. अगदी. आता तुला कसं वाटतंय डिसिजन बरोबर होता? Yes. ऑफकोर्स बरोबर होता. ऑफकोर्स बरोबर होता. प्रश्नच नाही. खूपच त्यामुळे आमची खूप ओळखी झाल्या म्हणजे आम्ही आलो आणि सर्वात पहिल्यांदा ओळख कुणाशी झाली म्हणशील तर स्वरूपा. सैम ग्रुप में ही इसने मैसेज डाला ओके कि हम लोग यहाँ से मूव हो रहे हैं, वी नीड रिकमेंडेशन फॉर Apartment. अपार्टमेंट्स, कुठे? हाँ वेयर टू हाँ. स्टे, सेफ प्लेस नियर टू यूएसए. तो फिर स्वरूपा ने हमको हाँ. इसके मैसेज को रिस्पॉन्स दिया. कुलकर्णी बघून राघवनी लगेच त्याने की हा राघवनी स्वरूप अगं तिला रिप्लाय कर देविका कुलकर्णी करून आहे वगैरे मग तिने रिप्लाय केला होता आणि मग ती अशी ओळख झाली. तर स्वरूपा तो एक दुवा होता आमच्या ह्याच्यातला स्वरूपा राघव आणि मग त्याच्यामुळे मग पुढे 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 सगळ्यांशी ओळखी होत गेल्या. असं झालं. मग स्वरूपाकडे आम्ही पहिल्याच दिवशी त्यांना भेटलो इनफॅक्ट इथे आल्यावर कारण तिला माहिती होतं की यांना कुठे जायला जागा नाहीये. हॉटेलमध्ये उतरलो होतो. मग आम्ही ते युबनर रोडला सिंक ॲट आर्डन पार्क म्हणून कम्युनिटी आहे तिथे युबनर रोडला. तिथे मग आम्ही अपार्टमेंट रेंट केली आणि मग तिथे आम्ही 2020 पर्यंत होतो. आणि मग तेव्हा हा H1B वर होता. मी H4 वर होते. सो H4 वर असल्यामुळे तर मी वर्किंग नव्हते तेव्हा. मी असं म्हणजे माझ्या काही मला फिरायची आवड होती, वाचायची. हा मला डान्सची खूप आवड आहे. मग मी झुंबाचा कोर्स केला. मी झुंबा इन्स्ट्रक्टर तर हे केलं होतं आणि मग मी व्हॉलंटरी क्लासेस वगैरे पण तेव्हा घ्यायचे. मग नंतर आम्ही 2020 मध्ये याचा H1B एक्झॉस्ट झाला. मग आम्ही 2020 मध्ये इंडियाला गेलो. बिफोर जस्ट बिफोर कोविड. हा मग ती जर्नी तिथपर्यंत सॅन अँटोनियोची एंड झाली होती आमची 2020 पर्यंत. वी हॅव मूव्ड आउट. नो इंटेन्शन टू कम बॅक ऍक्च्युअली. काहीच आम्हाला पुढची विजिबिलिटी नव्हती की आम्ही परत येऊ. 2020 मध्ये आम्ही परत गेलो आणि तेव्हा त्याला हैदराबाद मध्ये पोस्टिंग मिळालं थ्रू हाँ, TCS. सेम प्रोजेक्ट हाँ. यूएसए USA लाच त्याला सर्व्ह करायचं होतं. फक्त ते ऑफशोरचे लोकेशन असतं ते हैदराबाद होतं. त्यामुळे मग आम्ही हैदराबादला मूव्ह झालो. तिथे कसं होतं पुढचे 4 वर्ष बापरे. अरे दैट वाज रियली डिफिकल्ट एक तर स्टार्ट. कोविड मध्ये मूव्ह झालो. हो हम पहुंचे, हमारी फ्लाइट थी 29 जैन की. फिर मैंने 3 वीक से 1 मंथ का ब्रेक लिया था. फेब के एंड में मैंने ऑफिस रिज्यूम किया हो और मेरी आत्या का घर है हैदराबाद में, तो मैं हा उनके यहाँ पर रुका तिथे था. उतरलो होतो. और फिर वहां से हाउस हंटिंग रेंट के लिए देख रहे थे हम लोग. और फिर ये कराड़ में थी. मैं इसको बोला कि मैं थोड़ा घर वर देखता हूँ, थोड़ा अपन एक इनिशियल सेटअप करता हूँ, उसके बाद में तू आना. और फिर वो कोविड की न्यूज थोड़ी थोड़ी आनी चालू हुई तभी. इट वाज फर्स्ट वीक ऑफ मार्च. हा फिर मैं इसको बोला कि थोड़ा कुछ ठीक नहीं लग रहा है, मे बी कुछ हो सकता है, तो एक काम कर आ जा, दोनों मिलके देखेंगे तो इजी होगा. मेरे को ऑफिस का भी आई एम नॉट एबल टू मैनेज एवरीथिंग टुगेदर. तो ये आई 10 मार्च को वगैरह. 15 या 16 मार्च को जनता कर्फ्यू लगा और उसके बाद से फिर लॉकडाउन. सो इट वॉज वेरी क्लोज हो खूपच. एंड कट टू कट. और फिर वो कोविड के समय हैदराबाद में नए घर में नए सेटअप में स्टेब्लिश होना, पूरा सब हो. सामान
it was lot of struggle. आणि But it इंडियात was खूप lot of स्ट्रिक्ट fun. लॉकडाऊन होतं. आय थिंक इंडियात इथे खूप एवढं very नव्हतं. strict. व्हेरी स्ट्रिक्ट. Very म्हणजे आम्हाला ते पोलिसच उभे असायचे. अनलेस इट्स व्हेरी नेसेसरी तुम्ही घराबाहेर पडणं शक्य नव्हतं. त्याच ह्याच्यात आम्ही आमचं घर परत तिथे सेटअप केलं. रेंटनी फ्लॅट घेतला आम्ही. याच्या ज्यांनी सांगितलं आत्याचे घर होतं, आत्याचे मुलगा राहतात तिथे. तर मग तसं आम्ही थोडंसं मॅनेज केलं आणि मग तिथे आम्ही 4 वर्ष होतो 2024 पर्यंत. 2020 ते 2024 खूप छान आहे. हैदराबाद सिटी पण आम्हाला खूप आवडली होती. तिथे पण आमचं मोठं सर्कल झालं होतं, फ्रेंड्स झाले होते. आणि एक चांगली गोष्ट अशी झाली होती की इथे पण आम्हाला खूप छान वाटायचं, पण तिकडे गेल्यामुळे घरचे खूप जवळ होते. ते कधीही येऊ शकायचे. म्हणजे ते विजा फॉर्मॅलिटीज म्हण किंवा ते काहीच नव्हतं. त्यामुळे खूप जण आमच्याकडे यायचे, राहायचे. माझे आई बाबा, याचे आई बाबा, काका काकू, बहीण सगळे येऊन राहायचे. प्लस माझी 2 भावांची लग्न झाली होती त्याच 4 वर्षात. ते मी इथे राहून खूप एक्झॅक्टली. त्यामुळे मग ते आम्ही खूप एन्जॉय केलं हैदराबाद मध्ये राहून. आणि मग तुम्ही पुन्हा मग इकडे यायचं कसं ठरलं? तो पण एक परत कोइन्सिडन्सच होता. परत याचा हाँ एक्चुअली मेरे को ऑफिस में बोल रहे थे कि there are some options we can, if you want we can shift you back to USA, San Antonio, same position. थोड़ा सा I was not ready. ऐसा सेटल हो गए थे थोड़ा इंडिया में. ऐसा लगा कि यार फिर से वो मूवमेंट और वो सब हाँ. टेक्स लॉट ऑफ टाइम, एफर्ट और स्ट्रगल. फिर मैं इसको बोला कि व्हाट शुड वी डू. वी वर नॉट रेडी. तो आई वाज लाइक अब थोड़ा सा चल रहा था उस समय ऑफिस में ऐसा कुछ. तो मैं बोला चलो ठीक है वीजा तो करके रख दो, विल सी इफ वी आर गोइंग और नॉट. और फिर उन्होंने कर दिया वीजा. हमारा वीजा 2-2.5 साल के ऊपर हो गया था. आई वाज नॉट गोइंग. फिर एक दिन एचआर का कॉल आया. वो बोले कि यू आर वीजा रेडी, यू आर नॉट गोइंग, यू हैव टू आइदर गो फ्रॉम दिस प्रोजेक्ट और विल मेक यू ट्रेवल फ्रॉम एनी अदर प्रोजेक्ट. वी कैन, यू शुड नॉट बी स्टेइंग बैक. आई वाज लाइक चलो ठीक है, इट्स द टाइम. मैं इसको बोला कि चलो देखते हैं एक बार और, विल स्टार्ट अ न्यू जर्नी इन सैन एंटोनियो. मागच्या वर्षी मे एंडला मी आलो परत 2024. हो, तर मी तुला म्हटलं तेव्हा 2020 मध्ये गेलो होतो. काहीच आयडिया नव्हती की परत येऊ का, कारण एक विजा त्याचा पूर्ण झालेला होता आणि वी वर हॅपीली मुव्हिंग बॅक टू इंडिया. असं एक हे नव्हतं की ठीक आहे आपल्याच घर, आपल्याच घरी, आपल्याच देशात चाललोय, जाऊया. पण नशीब परत इथे घेऊन आलं. गेल्या वर्षीच आला. हो, लगेच घर पण हो. बाळ पण झालं. हो, आम्हाला हे 1 वर्ष तुमचं खूप फास्ट It was very गेलं. happening. खूप फास्ट गेला. आम्हाला खूप स्पेशल आहे हे वर्ष हे. आणि ऑफकोर्स मागच्या वर्षी आमचं घर आणि दोन्ही न्यूज ऍक्च्युली आल्या होत्या. त्यामुळे खूप स्पेशल आहे हे वर्ष आमच्यासाठी. त्यामुळे थँक्यू. आणि प्लस आता आल्यानंतर जे महाराष्ट्र मंडळाचं रूप जे वाढलेलं पाहिलं ना आम्ही, कारण तेव्हा छोट्या प्रमाणात होतं, एवढं मोठं नव्हतं मंडळ. पण आता वाढलेलं बघून तर खूप छान वाटलं. आल्या लगेच इतक्या ऍक्टिव्हिटीज आणि हे, त्यामुळे ते एक फॅक्टर म्हणजे अजिबात चुकीचा बहुत सारे डिसिजन. इनिशिएटिव्स है, बहुत हैपनिंग, बहुत कुछ चल रहा है. त्यामुळे And खूप all the छान credit वाटतंय. goes to all the volunteers, हो, सगळे board of directors, everyone. अब इस बार बहुत ही डिफरेंट फीलिंग था हाँ. सैम का. हम लोग भी कभी कभी वही बात करते हैं कि जब वो सैम का टाइम चालू होता है एक्टिविटीज का और इवेंट का, उसके बाद में वो जो ईयर एंड होता है ना दिसंबर का, जैसे लास्ट ईयर वो आई थिंक न्यू इयर. हाँ वो जो आयसा का इवेंट हुआ, हमारा पहला इवेंट था वो आयसा का अगस्त में जो हुआ था लास्ट ईयर. वो अगस्त का इवेंट और फिर वो जो दिसंबर में ईयर एंड का जो पूरा था दिवाली सेलिब्रेशन, अरे ऐसा लगा अरे हाँ इट वाज लाइक नथिंग. इतने इवेंट्स, इतने, इट वाज वेरी हैपनिंग लास्ट सॅम ईयर. आपको बिझी रखता है. Yes, actually. डेफिनेटली खूप छान उसकी वजह से वाटतं काफी नई पहचान, काफी लोग और हो, खूप आणि सगळे खूप It's lot of fun. म्हणजे खूपच छान आहे. एक रिलेशन आपल्या सगळ्यांचं जे आहे ना, एक फॅमिली आहे आपली. कुणाच्याही घरी येणं जाणं म्हणा किंवा आणि ऑफकोर्स हे ऋणानुबंधमुळे तर. और दूसरी अच्छी चीज क्या होती है इन सभी इनिशिएटिव के कारण, अपन एज अ वर्किंग प्रोफेशनल अपन बिजी रहते हैं, अपना लाइफ, अपना टाइम निकल जाता है. लेकिन जब आई बाबा आते हैं, पेरेंट्स हाँ. आते हैं, तो दे लुक अप टू इट. जैसे बाकी इवेंट्स हुए, महेश काळे का प्रोग्राम हुआ, आई बाबा को एकदम दे वर लुकिंग फॉरवर्ड टू ऑल दोस इवेंट्स एंड एक्टिविटी. कह रहे हमको और भी लोग मिलेंगे, हो. हम बाहर जाएंगे, दूसरे लोगों से मिलेंगे. सो पेरेंट्स के लिए भी, जो विजिटिंग पेरेंट्स है उनको भी एंगेज रखने के लिए, उनके लिए एक्टिविटीज, इट्स रियली गुड इनिशिएटिव, ऑल दोस थिंग्स. डेफिनेटली उनको भी एक कम्युनिटी डेफिनेटली ते मिस करत नाही. तर आम्हाला खरंच तुझं कौतुक आहे की लहान बाळ अगदी 2 महिन्याचा असताना सुद्धा तू ऋणानुबंध.
तू ह्या इनिशिएटिव्ह बद्दल काय सांगशील आणि लोकांना कसं एनकरेज करशील? अरे खरंच म्हणजे असं वाटतं की काय बोलायचं, पण तुम्ही आम्हाला आमच्या आठवणींच्या गावी घेऊन गेलात. खरं सांगते तर 10 वर्षाचं ते, त्यामुळे डेफिनेटली मी म्हणेन की खूप चांगला इनिशिएटिव्ह आहे. बिलकुल केलं पाहिजे सगळ्यांनी, अगदी आवर्जून. खरंच सुंदर इनिशिएटिव्ह आहे. आम्हाला बेसिकली तुम्हालाच ते गिफ्ट द्यायचं की तुम्हाला तो पॉज घ्यायचा आणि आपल्या आठवणीमध्ये अगदी. Hey, I would definitely say कि it's just once you start this, automatically वो सारी चीजें आगे होती जाती. You don't have to म्हणजे असं think वाटतं about ना? answer, हा. क्योंकि you are just sharing your life journey. मला वाटतं पण प्रत्येकाची अगदी, stories अगदी, वेगवेगळी असते. अगदी. आपल्याला ती सेम वाटत असली तरी नसते. काही ना काही वेगळं हो प्रत्येकाच्या खरंच आयुष्यात अगदी बरोबर आहे. नाही फारच सुंदर प्रकल्प आहे, काही शंकाच नाही याबद्दल. सगळ्यांनी आवर्जून करावा, मी तर सगळ्यांना सांगेन. नेक्स्ट क्वेश्चन, हा. तुझ्या हॉबीज बद्दल तू सांगितलंस, हो. रीडिंग, झुंबा. विवेक, टेल अस अबाउट युअर हॉबीज. आय नो यू लाईक टू डान्स. पण मी तुला डान्स करताना बघितलं. ते DIY वगैरे हाँ, I like DIY project. अभी I'm keeping myself engaged with Vansh and lot of things going around in home. मुझे DIY पसंद है, कुकिंग पसंद है. I like cooking. कुकिंग तर म्हणजे मी तुला सांगते, म्हणजे गोष्ट ही लग्नानंतर म्हणजे मला बेसिक यायचं. ठीक आहे, मी हॉस्टेलला राहिलेली आहे 7-8 वर्ष, त्यामुळे मला बेसिक मॅगी आणि चहा तर येतच. आणि अगदी वरण भाताचं कुकर लावणं म्हण, किंवा पोळ्या तर काय संबंध ना, पोळ्या तर पुण्यात कुठेही गेला तरी पोळ्या मिळायच्या. आणि नॉर्मल एक बटाट्याची भाजी किंवा असं. पण ह्याला खूप यायचं रे लग्नानंतर. ही इज अ गुड कुक. त्यामुळे मला असं ते थोडंसं बर्डन यायचं की मला थोडंसं शिकलं पाहिजे किंवा आहे. तर काही काही डिश मी खरंच सांगते तुला, मी याच्याकडनं शिकले नंतर, जसं दाल मखनी म्हण किंवा पास्ता किंवा हे. आणि मी त्याला काही काही महाराष्ट्रीयन डिशेस इंट्रोड्यूस केल्या, जसं आपलं मिसळ पाव म्हण किंवा वडापाव. तर ऑफकोर्स त्यांनी खाल्ला होता, पण कराडचा अख्खा मसूर खूप फेमस आहे. तर मी त्याला त्यामुळे तू म्हणलीस असं थोडासा कल्चरल डिफरन्स आहे, पण ते पण आम्ही खूप एक्सचेंज केल्या गोष्टी असं. So, ये कुकिंग का पैशन कहाँ से आया यार? How did it develop? शुरुआत में वो एक रिस्पॉन्सिबिलिटी रहती है ना, आई देती है वो, कुकर की 2 सीटी हो जाएगी तो बंद कर सो उससे मैं किचन में इंट्रोड्यूस हुआ. तो उसके बाद में फिर एक बार शायद खुद से, आई थिंक मैं 5th-6th में होऊंगा, था पहली बार चाय बनाया था. एंड देन आई स्टार्टेड एंजॉयिंग एंड लाइकिंग कुकिंग. और फिर धीरे धीरे करके मैं मतलब ऐसे एनफोर्स नहीं था कि नहीं मुझे बनाना ही है. मुझे अच्छा लगता था एक्सप्लोर करना, कुछ कुछ ऐसे डिशेस रेसिपीज बनाना. फिर 12th के बाद जब मैं बाहर निकला तो उस समय फिर ऐसा था कि या तो बनाओ या तो फिर भूखे रहो. और फिर मेस के भी ऑप्शंस रहते थे, बट हम लोगों ने एक ऐसे बड़ा अपार्टमेंट ही लिया था रेंट पे, जहां पर हम सारे स्कूल के बचपन के फ्रेंड्स रहते थे एक साथ. तो किचन वगैरह का भी एक्सेस था हमारे पास. तो फिर वहां पर मोस्टली मैं ही कुक करता था कॉलेज के टाइम पे भी. हाँ, तो फिर वहां से धीरे धीरे करके और स्किल्स डेवलप होते गए. एंड देन I love cooking. एक तुला कुकिंग वर किस्सा सांगते याचा. लग्नानंतरचा लगेचच हे आहे गोष्ट होती. लग्नानंतर आम्ही माझ्या माहेरी, म्हणजे माहेरी जातो ना आपण लग्नानंतर, तर आम्ही माहेरी गेलो होतो. आणि दुसऱ्याच दिवशी मला वाटतं सत्यनारायण झाल्यावर जर आई बाबा पडले असतील, झोपले होते थोडे, आम्ही सगळेच आराम करत होतो. आणि 4-5 वाजता वगैरे हा उठला, किचन मध्ये गेला, चहाचं भांड काढलं, चहा चढवतोय, हे करतोय, अद्रक शोधतोय वगैरे. आणि माझे बाबांना जाग आली, म्हणे अगं हा जावई उठून चहा करतोय, उठा अगं काय. माईला जर माई पण एकदम खडबडून, आहो नको नको मी करते वगैरे, म्हणजे असं त्याला ती आवड आहे असं मला सांगायचं होतं. तो एक बरं वाटलं चहा सांगा अशी, म्हणजे त्याला आवड आहे ती, तो करतो म्हणजे असं. तुझे मम्मी पप्पा पण आले, हो आई बाबा आले, आपण त्यांना पण बोलूया इंटरव्ह्यू साठी. अगदी. सो आता आपल्याबरोबर आहेत देविकाचे मम्मी पप्पा. सो नमस्कार काका, कसे आहात तुम्ही दोघे? उत्तम, छान. खूप छान आहे. सो तुम्ही आता सॅन अँटोनियोला जस्ट आलात, राईट? बरोबर आहे. जस्ट म्हणजे 6 महिने झाले. 6 महिने झाले. हो आले. म्हणजे परत जायची वेळ आली. हो पण ऍक्च्युली आमचं पाय निघत नाहीये. आमचा नातू आलाय. बरोबर त्यामुळे त्यांना आता कॉंग्रॅच्युलेशन. येस, थँक्यू. सो तुमची पहिलीच ट्रिप सॅन अँटोनियोची? नाही, दुसरी. म्हणजे सॅन अँटोनियोची पहिली, युएसची दुसरी. युएसची दुसरी. बरं. आधी आम्ही जिथे होतो आम्ही शहरला तिथे ते आले होते पहिल्यांदा, आणि ही सॅन अँटोनियोची पहिली. सो कसं वाटतं तुम्हाला सॅन अँटोनियो मध्ये? खूप छान छान वाटलं, छान आहे. खूपच छान वाटलं.
एक त्यांची न्यूज आली त्यामुळे उत्साह आला आणि नंतर पुढे जाऊन इच्छा आली तर हे स्वरूपा सोनालीचं त्यांनी आधीच सांगितलं होतं, महाराष्ट्र मंडळाचं सांगितलं होतं, सारखी ऍक्टिव्हिटीज असतात सांगितलं होतं, त्यामुळे केव्हा येतोय सगळे अटेंड करतोय असं आम्हाला छान वाटलं, खूपच उत्सुकता लागली आणि तसं मिळालं पण आम्हाला अनुभव. हाँ, और हम ये शेयर भी कर देते हैं आई बाबा से कि हो सगळं सांगितलं. लास्ट ईयर मतलब लास्ट उनका विजिट था डोवर में, आए थे सितंबर में, और फिर वो 2 महीने के बाद में वो विंटर चालू हो गया snowstorm है, और फिर वो मूवमेंट रिस्ट्रिक्शन हो जाता यू आर है. लाइक कंसिडर्ड इन द हाँ, अब बाहर नहीं जा तो मैं वही बोलता था आई बाबा को कि आप लोग जब इस बार आओगे यूएस, आप लोगों को समझेगा इट विल बी अ डिफरेंट स्टे. सैम में बहुत एक्टिविटीज रहती है, बहुत इवेंट्स होते हैं, और मोस्ट ऑफ द वीकेंड्स आपके बिजी रहेंगे और आपको भी काफी नए लोगों से मिलने मिलेगा और आपको समझेगा इट विल बी डिफरेंट स्टेज दिस टाइम. तो उनको भी काफी उत्सुकता रहती थी कि अरे इन लोग इतना बताते हैं, चलो देखते हैं कैसे रहेगा क्या रहेगा. फिर इतने सारे, अभी जैसे मैं थोड़ी देर पहले ही बोल रहा था, जो भी हमारे कैलेंडर्स और इवेंट्स हम उनके साथ शेयर करते थे, तो अब इनको भी एकदम एक्साइटमेंट रहता है, अरे वो इवेंट कब हो रहा है, अरे उसमें क्या करना है. So they are also enjoying. आता आमचा करायला ग्रुप आहे तर इथं पण आमचा ग्रुप तयार झाला वेगळा. झाला ना तुमच्या आता आम्हाला ग्रुपला सोडून आता आवडच झाले या आता ग्रुपला. तुमच्याही काय ऍक्टिव्हिटीज हो अगदी अगदी आणि त्यांच्या- मराठी माणसं खूप भेटली त्यामुळे आणि छान वाटलं. म्हणजे तुला फॅक्ट सांगते, इंडियामध्ये हैदराबाद मध्ये राहून मराठी भेटत नव्हते त्यांना, अरे पण वा. इथे यांना आपले एवढे मराठी भेटले, म्हणजे छान, कसं असतं बघ. हो. छान. त्यामुळे छान त्यांना भेटलं. परत येण्याची तुमची परत इच्छा आणि पण म्हणजे खूप आम्हाला छान वाटलं. या कारण साऱ्या- बऱ्याच आई वडिलांना असं होतं की हो. त्यांना इथे आल्यानंतर ग्रुप मिळत नाही. छान आहे ना, मग तर एवढं मोठं गिफ्ट दिलं तर परत द्यायला पाहिजे. मोठं गिफ्ट मिळालं आम्हाला यांच्याकडून. आणि काय नक्कीच प्रश्नच नाही. आता आमच्याकडे एवढा काय म्हणतात अलंकारी पण आमच्याकडे आता मी एवढा आनंद आहे याच्यात, एक आमच्या बोलायला शब्द अपुरे आहेत. बरोबर आहे. आम्ही इतकं मजा आहोत हे सगळे ग्रुप त्यांचा group छान झालाय, हो. हे बी एक हे सगळे आणि हे ना सगळे तुमचे ग्रुपमुळे आम्हाला असं वाटतं की ही पण एक फॅमिलीच आहे फॅमिलीच आहे. अक्षरशः. एक्झॅक्टली. अक्षरशः अगदी. सो आम्हाला जरा थोडस देविका बद्दल तिच्या बालपणाबद्दल किंवा तिने तर सांगितलंच आहे, पण हो. तुम्हाला काय वाटतं देविका बद्दल किंवा तुम्हाला काय बोलायचं हाँ, असेल ऐसा कुछ मुझे भी नहीं पता है. Surprises. देविका आमची धाकटं शंडफळ आहे, म्हणजे धाकटी मुलगी, मोठी मुलगी आहे आम्हाला. हे छान गेलं तिचं बालपण आणि दोघी मुलींना आम्ही छान वाढवलं. हुशार, फक्त एकच ठरवलं होतं हा. की त्यांना त्यांच्या पायावर उभे केल्याशिवाय बरोबर. लग्न नाही करायचं. म्हणजे बरोबर. त्यांचं करिअर झालं पाहिजे, जॉब लागला पाहिजे, कारण काळ बदलला पुढे. आम्ही आमचं म्हणजे 21व्या वर्षीच माझं लग्न झालं. ओके. म्हणलं आपल्या मुलींना पण असं वाढवायचं की त्यांचं ते इंडिपेंडेंट झाल्या हो अगदी अगदी. आणि तसं केलं तसं दोघं. केलं. त्याच्यावर साथ पण चांगली दिली त्या बाबतीत. हा. दोघींनी सुद्धा म्हणजे तुला हुशार. मी सांगते, माझी आई पुण्याची आहे, हो. पण मी पुण्यात राहिल्यावर असं मला आईने कंपल्शन नाही घातलं की तू आजीकडेच राहा नाही. किंवा तू ह्याच्याकडे राहा. मी म्हणलं नाही, मला हॉस्टेलवर राहायचंय. मग आईचा मला पूर्ण आई बाबांचा सपोर्ट होता की ठीक आहे बाहेर राहा तू. त्यामुळे ते खरं बाहेर राहण्याचं जे हे खेळ तुला असतं, इंडिपेंडन्स एक्झॅक्टली कळाला. त्यामुळे आई बाबांचं खूप, तिचे बाबा 50 वर्षापूर्वी हॉस्टेललाच राहिले हो त्या काळात. एनसीसी कॉलेजला. आय थिंक जे एकदा हॉस्टेलला राहिलेले हो, माहिती असतं. अगदी अगदी अगदी. ते ऑटोमॅटिकली आपल्याला पुढच्या जनरेशनला पास खूप अगदी खूप आई बाबांनी हे केलं माझ्यासाठी आणि ताईसाठी. ताई आणि मी ऍट अ टाइम दोघी पुण्यात शिकत होतो एका अच्छा. काळी. पण म्हणजे हो. मुली म्हणून आम्ही कुठे मागवलं नाही की आपण हो. एकटं कसं सोडायचं किंवा हा होऊ असं. दे म्हणलं, त्यांनाही समजू दे, माणसांची ओळख होते, बरोबर. मनी मॅनेजमेंट कळते. बरोबर. तर हाँ, त्यांनी पण दुनियादारी आम्हाला समजती है. हो बहुत सारे स्मार्टनेस, हो इंटेंजिबल थिंग्स है, हाँ. वैसे हाँ. बोल नहीं सकते बट वो हाँ. समझ जाते उस दर एक्सपीरियंस. स्ट्रीट स्मार्ट हो वीकेंडला जाते हैं लोग बाहर रह के. आणि मला आठवतं तेव्हा मोबाईल पण एवढा हे नाही, नव्हता रे. नव्हते. माझ्याकडे आणि ताईमध्ये मिळून एक नोकियाचा तो बेसिक तो फोन छोटा. होता आणि घरी लँडलाईन होता. तर मला आठवतं तेव्हा लँडलाईन टू मोबाईल आय थिंक 20-25 रुपये उचलल्याच एका मिनिटाचे चार्जेस लागायचे. म्हणजे ते एवढं महाग होतं तेव्हा. छोट्या छोट्या गोष्टी त्याने आम्हाला साथ आनंद. तर मला आठवतं आई बाबा ते कॉइन बॉक्स वरनं आम्हाला फोन करायचंय रोज रात्री की मोबाईल. हा असं अशा छोट्या गोष्टी त्याने आनंद शेअर केला त्याने आम्ही त्या आमचं सगळं मजेत गेलं सगळं लहान. आयुष्य आमचं छान छान गेलं. गेलं. आता मुली झाल्या, लग्न होऊन जाणारच हे डोक्यात होतच, पण अजून सुद्धा मन भरून येतं. पण त्यांचं आयुष्य चांगलं, त्यांचे संसार चांगले, बरोबर. नशिबाने जावई चांगले चांगलाच चांगलेच मिळाले. त्यामुळे मग त्यांचा संसार सुखाचा व्हावा एवढीच आमची इच्छा आहे. आम्हाला त्यातच आनंद तर आहे. तुम्हाला आधी ते जेव्हा लग्न ठरत होतं, सो रायपूरला आहेत ते लोक, हो. असं थोडं काही टेन्शन होतं किंवा काय होतं हा की तुम्ही टेन्शन बिनधास्त होता? काय झालं, ते पहिल्यांदा मोठा जावई यांना भेटला, हा. त्यामुळे मग त्यांनी आमचं टेन्शन खूप रिलीज केलं. अच्छा. फक्त काय होता प्रॉब्लेम, हिंदी भाषेत घर पे मम्मी पापा मराठी बोलते.
पण तुला योगा म्हणजे लग्न ही योगाची गोष्ट असते म्हणतो ना आपण. खरंच आहे. माझी जेव्हा स्थळ आई बाबा बघत होते, नागपूरचं स्थळ सुद्धा आम्ही बघायचो नाही की खूप लांब आहे, पण हे रायपूर नागपूरच्या पण पुढे 6 तास. पण ते आलं ना, म्हणजे याच्याबद्दल मी सांगितलं, कुणी काही असं हेच घेतला नाही की अरे नको नको रायपूर, सेकंड थॉट नव्हताच काही. म्हणजे ते योगाच्याच गोष्टी आम्ही असतात. म्हणलं कशी माहिती करणार, पण तिने मला विवेक दाखवला हाच विवेक आहे. तेव्हाच की आम्ही दोघं एकमेकांकडे बघून असं आता म्हणलं बोलून बघावं काय. पण छान वाटलं, छान वाटलं, जमलं. आता 10 वर्ष झाली, अशीच त्यांची हृदय सेंचुरी. बरोबर. आता तुम्ही इथून परत कराडला जाणार. हो, कराडला जातील आता. म्हणजे मध्ये मुंबईत ताईकडे थांबतील, उतरल्या एक 4 दिवस, आणि मग कराडला. आता आम्ही ह्याचे आई बाबा आले की आम्ही त्यांना हँडओव्हर करणार, मग ते थांबतील, मग आम्ही निघू. आम्हाला तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येईल. छान आहे कार्यक्रम. भेटूच आपण परत. खूपच छान. अपेक्षाच करतो की तुम्ही परत 6 महिने या. अगदी अगदी अगदी. महेशकाचं कार्य आम्हाला अटेंड खूप करता छान झालं कार्यक्रम. हो. So, तुम्ही आल्यापासून तुम्हाला कुठले कुठले कार्यक्रम अटेंड करायला मिळाले महेश काळेंचा सोडून? महेश काळेंचा बाकी आपण सगळ्यांच्या तुमच्या ग्रुपच्या घरीच घरीच फिरलो. हो हा. डिनर चालूच होतं सगळे आपण. सारखे. आणि अरे काय झालं, हा 2 एप्रिललाच झाला, म्हणजे माझी डिलिव्हरी झाली. चांगला विषय. हो, तर त्याच्यात आम्ही गुढीपाडव्याचा कार्यक्रम अटेंड करता तो राहिला, असं झालं. त्याचा तो एक, आय थिंक तोच एक कार्यक्रम झाला आता आपला महाराष्ट्र मंडळात मोठा, तोच झाला. पुढचे 6 महिने गेले कळलं नाही त्यांना. आताच काटा आलाय. चला छान, आम्हाला खूप बरं वाटलं तुमच्याशी गप्पा मारून. अगदी अगदी. थँक्यू अजून? आम्हाला वेळ दिल्याबद्दल. बघूया आता आम्हाला थोडे कार्यक्रम आम्हाला अपेक्षा होती, थोडे कार्यक्रम तुमचे मिळावेत. बघूया आता काय. पुढच्या वर्षी याल ना, त्यावेळेस जून जुलैमध्ये या. हा. आम्ही पण काय पुढे जी म्हणतो, आमची उत्सुक आहोत. धामधूम चालू होते ना, गणपतीची, मग दसरा, अगदी, दिवाळी, अगदी. इयर एंड. हा, मग ह्याच्यामध्ये जसं तो मगाशी म्हणाला बरोबर. की जुलै ते डिसेंबर कसा निघून जातो आम्हालाच कळत नाही. अगदी. एवढं बिझी असतो. म्हणजे इंडिया सारखंच वाटतंय इथं. हा, अगदी, अगदी. सगळा तुमचा गोतावळा पाहून की नाही? हा. कदाचित खरंच इथे जास्त करतो आम्ही इंडियापेक्षा. हो, कारण खरंच काय आहे. करत नाही. खरंच आहे. खरंच. आणि इतकी अटॅचमेंट खरंच खूपच छान आहे. आमच्यातर्फे तुमच्या सॅमला शुभेच्छा, आमच्या दोघांतर्फे थँक्यू. असंच करत राहा उपक्रम. थँक्यू. सो आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे आलोय. ओके, सो कार्यक्रम संपवायच्या आधी एक छोटासा आपण रॅपिड फायर करूया. ओ बर. ओके, सो जर तुला आणि हा. त्याला कुठलं तरी एका फिल्मचं ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस व्हायचं हवंसं वाटलं, संधी मिळाली, तर कोण व्हायला आवडेल? अरे वा. कोणाच्या भूमिकेत शिरायला आवडेल? शाहरुख खान की कोई सी भी रोमांटिक मूवी. अच्छा, रोमॅन्टिक अच्छा. रोमॅन्टिक पसंत actor आहे. पसंत आहे. आणि प्रपोज कसं केलं होतं की नव्हतं केलं? आता काय ते बोलून Style मध्ये वगैरे. अरे बापरे, केलं होतंस का रे? नसेल केलं तर आता करायचं तर करू शकतो. आम्ही ती पण संधी देतो. आई बाबा के सामने. आता काय हा रोमॅन्टिक हिरोला हिरोईन पाहिजेच ना, कोणी पण रोमॅन्टिक नेक्स्ट प्रश्न की जास्त रोमॅन्टिक कोण आहे दोघांमध्ये? ओ. असं मला वाटतं का काय विचारायची गरजच नाही. काय वाटतं? शाहरुख बसला. दोघही आहे काय, पण हा जास्त म्हणलीस तरी चालेल. हा. जास्त घरात गडबड गडबड कोणाची असते? वो यही बताएगी. गोंधळ गडबड कोणाची? वो यही बताएगी. माझी सोशल मीडियावर जास्त कोणाला वापरायला आवडतं? मला जास्त झोपायला कोणाला आवडतं? झोपायला याला जास्त, मला पण आवडतं, पण याला जास्त आवडतं. लेकिन मैं सो नहीं पाता. हा. आता तर तुमची झोप आता- थोडीशी आता कमी झाली. झोपायचं नाहीच आहे, पण हा आणि मूवीज वगैरे बघायला कोणाला आवडतं? दोनों को दोघांनाही दोघांना. सरप्राईजेस कोण देतं जास्त? सरप्राइजेस ही ज्यादा देती. सो अच्छे और बुरे दोनों भी. हे काय घरी आला काहीतरी फुटलेलं असतं किंवा काही पडलेलं असतं, ते मग पुराचं राग कोणाला लवकर येतो? हो, ओके. आणि मग सॉरी कोण म्हणतं जर भांडण झालं दोघांमध्ये? तो की नाही. आम्हीच बोलतो आणि संपवून टाकतो. काय आता मीच बोलते आणि संपवून टाकते. शॉपिंग कोणाला आवडते जास्त करायला? मला खूप आवडते शॉपिंग. गाणी वगैरे गुणगुणायला कोणाला आवडतं? दोघांनाही. दोनों इक्वली. आता आमची गाणी हळूहळू पोएम्स मध्ये कन्वर्ट हा. होतात. Nursery rhymes. लिसन टू मराठी सॉंग्स हा. हो हो जनरली हो, आवडतात. मराठी आवडतात. मराठी बहुत बहुत. आणि पार्टीज वगैरे असं अटेंड करायला? पार्टीज म्हणजे अशा खूप अशा यांनी नाही, पण आपल्या फ्रेंड्सचे जे हे असतात गेट टुगेदर. ये सब चीजों में हमारी दोनों की लाइकिंग काफी सेम. हा, आवडतं. ये पार्टी Social आहोत, हाँ, दोघंही आहोत. बाहर जाना. हम सेम क्वेश्चन पूछ रहे जो आप एक दूसरे को पूछ रहे हैं. एक्चुअली.
जर लॉटरी लागली हा. अचानक तर कुठे जाल? फर्स्ट डेस्टिनेशन कुठलं डोक्यात? पॅरिस पेरिस इसको काफी समय से जाने की इच्छा है so पॅरिस आणि नेक्स्ट मे बी स्वित्झर्लंड. सो आता आपण उखाणा घेऊया एक एक आणि मग कार्यक्रम संपवूया. ओके. ऋणानुबंधाच्या निमित्ताने मनात झाली जुन्या आठवणींची गर्दी. विवेक, आता वंशला घेऊन लवकरच मारू सॅम मध्ये एंट्री. अरे सगळे एकदम include केलं त्याच्यामध्ये. तुझ्याशिवाय शक्य नाही माझी लाईफ. अरे बाप. थँक्यू देविका फॉर बिंग सच अ वंडरफुल वाईफ. अरे हा इन्स्टंट पण पहिल्यांदा बोललात पण व्यवस्थित आणि छान बोललात. सो देविका, आता ऑलमोस्ट 10 वर्ष झाले विवेकला ओळखतेस सगळं. काही भूतकाळात काही सांगायचं राहून गेलंय विवेक बद्दल किंवा विवेक बद्दल आम्हाला काही सांगायचंय? विवेक बद्दल तर आता काय 10 वर्ष म्हणजे खूप होतात एकमेकांना ओळखण्याला, पण विवेक पेक्षा जास्त चांगला मला पार्टनर मिळू शकला नसता एवढं मी नक्की सांगेन. खूप एकमेकांकडनं शिकलो आहोत आम्ही 10 वर्षाच्या जर्नीमध्ये. आणि काय झालं, लग्न झालं आम्ही दोघंच राहिलो. कारण काय होतं की घरात कोणतरी असतं इंडियामध्ये, सासू सासरे किंवा, पण आमची दोघांचीच इतकी क्लोज आमची एक दुनिया होती सुरुवातीपासून. त्यामुळे एकमेकांना ओळखण्यात आमचे खूप म्हणजे मला वेळ मिळाला बरोबर. सुरुवातीपासून. पण नाही, थोडासा आहे चिडका चिडतो कधी कधी, पण खूप प्रेमळ आहे, खूप काळजी घेतो. आणि आता तर माझी डिलिव्हरी झाल्यावर त्यांनी खूप काय काय केलंय माझ्यासाठी. तर येस, मी खूप जर त्याला असं तुला काही सांगायचंय, काही एक सवय चेंज करायची, कुठली करशील? थोडासा मी राग थोडासा पण नाही तेवढाच प्रेमळ पण आहे. पण सेम विवेक. विवेक what would you say? नहीं, बहुत अंडरस्टैंडिंग है, बहुत ख्याल रखती है. बहुत सारी चीजें ऐसी होती है जो मेरे मन में चल रहा होता है लेकिन मेरे को बोलने की जरूरत नहीं पड़ती है और वो कर देती है. सो दैट्स हाउ शी नोज मी दैट वेल. मेरी पसंद नापसंद, सरप्राइजेस बहुत अच्छे प्लान करती है एंड आई कुड नॉट हैव गॉट एनीवन बेटर देन हर. और आई कैन नॉट अगर आस्क फॉर एक एनीथिंग एल्स. आदत उसकी चेंज करनी है तो एक से थोड़ी ज्यादा भी हो सकती है. अरे बापरे, आम्ही चालले आहे. आप लोग जाने वाले हैं इधर की, तुम्हें रहने आए हैं. शी इज परफेक्ट इन ऑल सेंसेस. अरे बापरे. कुछ बोलना है उसको, कभी कुछ रह गया है दिमाग में बोलना, 10 साल में घाई घाई में बोल नहीं पाया तो अभी बोल सकता है. शाहरुख वाला प्रपोज. अरे अपॉर्च्युनिटी दे. अभी मम्मी डैडी के सामने नाही, आता आम्ही आमचं नवीन हे सुरू झालीये फेज आयुष्याची. त्यामुळे एकमेकांची साथ खूप गरजेची आहे. कधी कधी होतात स्ट्रगल. आता खूप दोघेही नवीन शिकतोय, नवीन रोल मध्ये गेलोय, तर डेफिनेटली होतं थोडंसं वर खाली, पण नाही, दोघं एकमेकांना धरून चाललोय. Definitely. छान, मस्त. आणि असंच राहा, असंच धरून चालायचं. येस. आणि म्हणजे त्याच्यावर स्कॅम नाही झाला आता. थँक्यू राकेश, सोनाली, सत्यजित बिहाइंड द कॅमेरा, सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. तुम्ही आलात आमच्याकडे वेळात एक्चुअली वेळ हर किसी काढून. के प्लान रहते होंगे वीकेंड्स में, हाँ, तुम लोग भी टाइम निकाल खरंच, के इतना खरंच. सब कर आणि रहे हो. एंड नॉट ओनली दिस टाइम, you guys do it on every weekend, right? राईट राईट. तर So त्यामुळे अपने बिजी शेड्यूल से, अपने बिजी वीकेंड के प्रोग्राम से ये टाइम अलग से निकालना, देन मे बी देखने वालों को लगता होगा कि इट्स जस्ट 30-35 मिनट्स इंटरव्यू, पण लेकिन तुमचा मे बी दिवस कंझ्युम होतो त्यामध्ये. त्यामुळे खूप प्रेप वर्क होता है, उसके आगे पीछे के काम होते हैं, सेटअप होता है. जैसे अभी यहाँ पर ही इतना टाइम हो गया. सो हो, बाळामुळे आम्हाला मध्ये मध्ये उठावं लागलं, पण तुम्ही अकोमोडेट केलं, त्यामुळे खूप थँक्स अ लॉट फॉर ऑल दिस थिंग्स. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. Yes. सो हे होते विवेक महाजन आणि देविका कुलकर्णी. आणि मला तेच सांगायला आवडेल की एवढ्या त्यांच्या बिझी स्केड्यूल मधून 2 महिन्याचं छोटं बाळ असताना त्यांनी एवढा वेळ आम्हाला दिलाय, त्याबद्दल आम्ही खरंच त्यांचे ऋणी आहोत. आणि प्लीज आता तुम्ही सगळ्यांनी आम्हाला वेळ द्या, लवकरात लवकर. नेक्स्ट लवकरच आम्ही भेटू तुम्हाला. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार. थँक्यू.